नमस्कार. आपण आता समास 9वा बघणार आहोत. मृत्यू निरूपण. ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणून श्री समर्थांचे स्थान वसिष्ठ, वामदेव, नारद, शुक्राचार्य, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, कबीर व रामकृष्ण यांच्या शेजारी आहे. हे जितके खरे तितकेच साक्षात्काराचे तत्वज्ञान सांगणाऱ्या ग्रंथांमध्ये दासबोधाचे स्थान भगवद्गीता, योग वसिष्ठ, ज्ञानेश्वरी, नाथ भागवत व डिव्हाइन लाईफ यांच्या बरोबरीने आहे. हेही खरे. साक्षात्काराचे तत्वज्ञान सांगताना मृत्यूचा विचार करणे फार महत्वाचे असते. मृत्यूचा विचार केल्याशिवाय मानवी जीवनाचा संपूर्ण अर्थ कळणे शक्य नाही. हे जे तत्वज्ञान मृत्यू विचारात घेऊन जीवनाचा अर्थ शोधते तेच यथार्थ तत्वदर्शन करून देते. अध्यात्माची वाटचाल करीत असता जीवाला याच जन्मात संपूर्ण साक्षात्कार होणे दुर्घट असते. आत्मज्ञान व्हावे यासाठी जन्मभर झटणाऱ्या जीवाची अंतकाली काय अवस्था होते हे समजणे साधकांना अवश्य आहे. शिवाय एखाद्यास येथेच आत्मसाक्षात्कार झाला तर तो अंतकाळी तसाच सतेज राहतो का, मंदावतो, हेही समजले पाहिजे. पण साध्या व्यवहारी जगात मृत्यूबद्दल पुढील गोष्टी अगदी निशंकपणे मानतात. जगातील कोणत्याही घटनेबद्दल कोणास खात्री देता येत नाही, पण मृत्यूबद्दल मात्र कोणासच कधी शंका येत नाही. मी केव्हा तरी मरणार आहे हे प्रत्येक माणूस जाणून असतो. माणसाच्या मृत्यूचा काल अगदी निश्चितपणे अगोदर समजणे जवळजवळ अशक्य असते. मनुष्य मेला की त्याच्या देहातील जिवंतपण लोपते. त्याचे पुढे काय होते याचा काही पत्ता लागत नाही. मृतदेह पुरतात किंवा जाळतात. नंतर जगाचे अर्थात त्याच्या अत्यंत निकटच्या नातेवाईकांचे नित्याचे व्यवहार पूर्ववत चालू होतात. मृत माणसाची स्मृती हळूहळू लोप पाहू लागते. त्याने केलेल्या कर्माचे शुभाशुभ परिणाम कमी जास्त काल जगात टिकतात, पण कुणाच्याही कर्माचे तेज आचंद्रार्क जसेच्या तसेच टिकून राहत नाही. शेकडा 99.99 माणसाच्या मृत्यूबद्दल जग विशेष विचार करीत नाही. अक्षरशः हजारो माणसे रोज मृत्यू पावतात, पण जग त्याकडे लक्ष देत नाही. मनुष्य कर्तृत्वान खरा, पण त्याच्या कर्तृत्वाच्या घमेंडीला मृत्यू हा मोठा जबर उतारा आहे. मृत्यूबद्दल चिंतन करूनच माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनला. मृत्यूने सर्व काही संपले, वाया जाते हे खरे नाही असे सिद्ध करण्यास तत्वज्ञान, धर्म व काव्य धडपड करतात. तत्वज्ञान म्हणजे मृत्यू व अंतकाल याचा सूक्ष्म अभ्यास होय असे प्लेटो म्हणे. उपनिषदांना मृत्यूच्या ज्ञानाबद्दल मोठेच कुतूहल होते. कठोपनिषदात नचिकेताचे आख्यान, छांदोग्य उपनिषदात शांडिल्य विद्या आणि प्रश्नोपनिषदातील 3रा प्रश्न यामध्ये ऋषींचे मृत्यूविषयक विचार आढळतात. गीतेच्या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी मृत्यूचा खोल विचार मांडला आहे. मृत्यूचे महत्व जाणून श्री समर्थांनी दासबोधामध्ये त्यासाठी एक स्वतंत्र समासच घातला आहे. असो, संतांचे सांगणे असे की द्वैताने किंवा भेदाने भरलेल्या दृश्य विश्वामध्ये जन्म आणि मृत्यू एकमेकांना सोडून राहू शकत नाही. आत्मस्वरूपाच्या विस्मृतीमध्ये राहणाऱ्या जीवाला आनंदाची तहान असते. आनंद मिळवण्यास आनंद हवे म्हणून जीव दृश्य देह निर्माण करतो. ज्या द्रव्यापासून देह तयार होतो त्यांना झीज झाल्या असल्यामुळे कालांतराने आनंद देण्यास देह लायक उरत नाही. जेव्हा जितक्या सहजपणे जीव देह धारण करतो तितक्या सहजपणे तो देहातून बाहेर पडतो. या बाहेर पडण्याला मृत्यू असे म्हणतात. जीवाच्या इतिहासात जन्मकाल आणि अंतकाल दोन्ही फार महत्वाचे मानतात. दोन्ही प्रसंगी जीव अव्यक्त आणि व्यक्त यांच्या संधीत असतो. जन्माच्या प्रसंगी म्हणजे आईच्या पोटात गर्भधारणा होते त्यावेळी जीव अव्यक्तातून व्यक्तामध्ये उतरतो, तर मृत्यूच्या प्रसंगी म्हणजे अंतकाळी तो व्यक्तातून अव्यक्तामध्ये परत जातो. हे दोन्ही फार महत्वाचे संधिकाल आहेत. पैकी जन्माच्या वेळची संधी जीवाच्या शक्तीपलीकडे असते. जीव तेथे वासनेच्या अधीन असतो, पण मृत्यूच्या वेळची संधी मात्र तो स्वाधीनपणे साधून आध्यात्मिक प्रगतीच्या वरच्या पायरीवर खात्रीने चढू शकतो. अशी संधी साधणे म्हणजे उत्तम मरण येणे होय. दृश्य जगात मृत्यू हा काळाचा जबरदस्त चपेटा आहे. निर्मित वस्तूंचा संपूर्ण नाश करणे हाच त्याचा सहज खेळ आहे. म्हणून प्रत्यक्ष भगवंताचे अवतार सुद्धा मृत्यूच्या तडाख्यातून सुटले नाहीत. हे सत्य श्री समर्थांनी फारच ठासून सांगितले आहे, मांडले आहे. मरणसमयी जीवाच्या डोळ्यापुढे त्याला सगळा पूर्व इतिहास उभा राहतो. जन्मभर ज्याच्या नादात तो जगतो तेच बलात्काराने त्यावेळी समोर येते. यासाठी उत्तम मरण येण्यास जन्मभर भगवंताच्या अनुसंधानाचा अभ्यास अवश्य असतो. अविद्येच्या प्रभावामुळे माणसाला दैनंदिन जीवनाचे मृत्यूचे स्मरण राहत नाही. त्या कारणाने उत्तम मृत्यू येण्यासाठी जरूर असणारा प्रयत्न तो करीत नाही. शेवटीचा दिवस गोड व्हावा किंवा उत्तम मरण यावे किंवा कृतकृत्य होऊन भगवंताच्या स्मरणात शांतपणे देह सोडणे साधावे म्हणून जे करायचे तोच परमार्थ होय. मृत्यू केव्हा येईल याचा नेम नाही. म्हणून
तो केव्हाही येईल ही जाणीव ठेवून साधकाने नेहमी तयारीत राहावे, हे श्री समर्थांना स्पष्ट करावायचे आहे. परमार्थ साधनात या जाणीवेला इतके महत्व आहे की मनुष्य मृत्यूचा समाज सांगताना श्री समर्थांची स्मृती अगदी शिगेला पोहोचली. निरनिराळ्या भाषातील साहित्यात काय किंवा संत वाङ्मयात काय, मानवी जीवनातील मृत्यूची विलक्षण लीला इतक्या प्रभावी आणि जोरदार आणि ओघवती वाणीने कुठेही वर्णिलेली आढळत नाही. काळाच्या छातीवर नाचणारा रामदासच ते करू शकतो. मानवी जीवनाचा प्रवाह काळाच्या स्वामित्वाखाली अखंड वाहतो. मृत्यूकडे त्याची दिशा आहे. मृत्यू कसा व कुठे यायचा ते माणसाच्या कर्मानुसार ठरते. पण मृत्यू आला की कोणीही वाचवू शकत नाही. संसार म्हणजे सारखा धावणारा स्वार आहे. संसारात मरणाची घटना उधार नाही. आजवर उद्यावर ढकलता येत नाही. माणसाच्या देहाला क्षणाक्षणाचे माप लावलेले आहे. त्याचे आयुष्य क्षणाक्षणाने संपत आहे. जन्माला आल्यापासून काळ सारखा बरोबर असतो. पुढे काय घडणार आहे ते कळत नाही. जसे ज्याचे कर्म असेल तसे माणूस स्वदेशी अथवा परदेशी देह ठेवतो. पूर्वसंचित संपूर्णपणे संपले की मग क्षणभरही अवकाश राहत नाही. अखेरचे मिनिट संपते न संपते तोच देह सोडून जावे लागते. काळाचे दूत एकदम येतात, जीवाला मारीत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूच्या मार्गाने घेऊन जातात. एकदा मृत्यूचा वेढा पडला की माणसाला कोणीही पाठीशी घालू शकत नाही, वाचवू शकत नाही. सर्व प्राण्यांना मृत्यू जणू काय चूर्ण करून टाकतो. कोणाची पाळी आधी तर कोणाची मागून येते इतकेच. अंतकाळी ही एक जबर काठी आहे. बलवानांच्या डोक्यात देखील ती बसते. बलाढ्य महाराजाई सुद्धा मृत्यूपुढे टिकत नाही. यानंतर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लहान थोर माणसे अखेर कशी मरणाधीन आहेत याचे फार सरस वर्णन आहे. संबंध मानवी जीवन श्री समर्थांच्या पुढे जणू काय हात जोडून उभे आहे असे वाटते. एकदा अंत्यकाळ आला की मग मृत्यू असा विचार करीत नाही की हा क्रूर झुंजार किंवा रणांगणावर संग्रामशूर आहे, हा रागीट प्रतापी किंवा उग्र रूपाचा मोठा दुष्ट आहे, हा बलाढ्य धनाढ्य किंवा सर्व गुणांनी संपन्न आहे, हा विख्यात श्रीमंत किंवा अद्भुत पराक्रमी आहे, हा भूपती म्हणजे राजा, चक्रवर्ती म्हणजे महाराजा किंवा सम्राट किंवा मोठा युक्तिबाज किंवा मंत्रतंत्र जाणणारा आहे, हा घोडे बाळगणारा, हत्ती बाळगणारा किंवा अनेक माणसे पदरी बाळगणारा विख्यात राजा आहे, हा लोकात श्रेष्ठ राजकारणी किंवा स्वतः वतनदार असून अनेकांना वतने देणारा आहे, हा देसाई व्यापार धंदा करणारा किंवा हे निरनिळ्या गावचे पुंडराजे आहेत, हा सरकारी शिक्क्याचा अधिकारी, व्यापारी, ही परदारा किंवा ही राजकन्या आहे, हे कार्यकारण, हा उच्चवर्णीय, हा नीचवर्णीय किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, हा विद्यासंपन्न, द्रव्यसंपन्न किंवा हे सभेतील मोठे पंडित आहे, हा धूर्त, हा बहुश्रुत किंवा मोठा सज्जन पंडित आहे, हा पुराणिक, याज्ञिक, वैदिक किंवा ज्योतिषी आहे, हा अग्निहोत्री, वेदांचा ज्ञाता, मंत्रतंत्र जाणणारा किंवा सारे वेद अभ्यासलेला आहे, हा शास्त्रज्ञ, वेदज्ञ किंवा सर्व जाणणारा सर्वज्ञ आहे, ही ब्रह्महत्या, गोहत्या किंवा स्त्रिया व लहान मुले यांची हत्या आहे, हा रागज्ञानी, तालज्ञानी किंवा तत्व जाणणारा मोठा तत्वज्ञानी आहे, हा योगाभ्यासी, हा संन्यासी किंवा योगबलाने काळाला फसवणारा आहे, हा सावध, सिद्ध किंवा प्रसिद्ध वैद्य, हा पंचाक्षरी आहे, हा गोसावी, हा तपस्वी, तेजस्वी किंवा मोठा अनासक्त आहे, हा ऋषीश्वर, कवीश्वर, दिगंबर किंवा समाधिस्थ आहे, हा हठयोगी, राजयोगी किंवा सदा सर्व काळ विरक्त आहे, हा ब्रह्मचारी, जटाधारी, काहीच न खाणारा किंवा मोठा योगी आहे, हा संत, महंत किंवा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे, हा स्वाधीन आहे, हा किंवा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यू खाऊन टाकतो. काही जीव जन्मास आल्यावर लगेच मरून जातात, काही जीव अर्धे आयुष्य जगून मरण पावतात, तर काही जण म्हातारपणी मरतात. मृत्यू हे पाहत नाही की हा बाल, तरुण, सुलक्षणी, शहाणा किंवा पुष्कळ बोलणारा आहे, हा पुष्कळांचा आधार, उदार, सुंदर किंवा चौफेर ज्ञान संपन्न आहे, हा पुण्य पुरुष, हरिदास किंवा विशेष सत्कर्म करणारा आहे. हे मृत्यू ओळखीत नाही. सर्व दृश्य विश्वाला मृत्यू अटळ आहे. जो जन्मास येतो तो हमखास मृत्यू पावतो. आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूच्या तडाख्यातून कोणी सुटू शकत नाही. हा संबंध दृश्य विश्वाला आज ना उद्या मृत्यूच्या मार्गाने जावे लागते. जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज असे प्राण्यांचे 4 प्रकार आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी 84 लक्ष जीवांचे प्रकार. हे सगळे म्हणजे जे जीव दृश्य विश्वात देह घेऊन जन्मास येतात त्यांना मृत्यू आल्या वाचून राहत नाही. मृत्यूला घाबरून त्याच्या भयाने कोठे पळून जावे म्हटले तर मृत्यू काही कधी कोणाला सोडित नाही. वाटेल ते केले तर मृत्यू काही चुकवता येत नाही. मृत्यू असा सर्व भक्षक, सर्वनाशक व सर्व कष आहे. प्रत्यक्ष भगवंताचे अवतार सुद्धा जर अखेर मृत्यू पंथाले गेले तर तेथे इतर जीवन प्राण्यांची कथा काय? या जगाला मृत्यूभूमी
असे नावच आहे. म्हणून विचारी माणसाने मृत्यूची निरोगी जाणीव ठेवून सार्थक करून घ्यावे. हा माणूस स्वदेशातील आहे किंवा विदेशातील आहे किंवा हा कायम उपवास करणार आहे, याबद्दल मृत्यू चौकशी करीत नाही. माणूस अतिशय थोर असला तरी, प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर असले तरी किंवा प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असले तरी मृत्यू त्यांची पर्वा करीत नाही. मृत्यूबद्दल केलेले हे विवेचन ऐकून श्रोतांनी रागावू नये. हा मृत्यूलोक आहे हे सर्वजण जाणतात. जन्मलेल्या प्राण्याला केव्हा तरी मृत्यूच्या मार्गाने जावेच लागते, याबद्दल संशय बाळगू नये. हा लोक मृत्यूलोक या नावानेच विख्यात आहे. सर्व लहान थोरांना याची स्पष्टपणे जाणीव आहे. पण कोणी त्याबद्दल संशय बाळगला तरी हा मृत्यूलोक काही बदलणार नाही. त्या संशयामुळे जन्मलेल्या प्राणी किंवा माणूस आपल्या जीवनाची नासाडी मात्र करील. हा मृत्यूलोक आहे ही जाणीव ठेवून माणसाने आपले सार्थक करून घ्यावे. मृत्यूने देह नेला तरी कीर्तिरूपाने स्वतः लोकांमध्ये उरावे. मृत्यूला टाळण्याचा हा एकच मार्ग आहे. एरवी माणूस लहान असो वा थोर, तो मृत्यू पावणार हे अगदी निश्चित समजावे. आतापर्यंत जे सांगितले ते कधी खोटे होईल असे मानू नये. पुढील 12 ओव्यांमध्ये श्री समर्थ असे सांगतात की जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी आपला पराक्रम गाजवला. ज्यांनी जगामध्ये उलटापालट केली असे सर्व स्त्री पुरुष अखेर मृत्यूने नाहीसे केले. मोठ्या वैभवाचे, मोठ्या आयुष्याचे, असीम प्रभावाचे पुरुष मृत्यूपंथाने गेले. मोठ्या पराक्रमाचे, मोठी कपटकर्मे करणारे पुरुष गेले. मोठे शूर योद्धे युद्धामध्ये मरण पावले. मोठ्या बळाचे, फार काळ जगलेले अनेक कुळामधील मोठे कुळवंत राजे सगळे गेले. पुष्कळांना पोचणारे, मोठे बुद्धी चालवणारे, मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळे गेले. विद्येचा सागर असणारे, बळाचा डोंगर असणारे, कुबेराप्रमाणे धन असणारे सगळे मृत्यूपंथाने गेले. मोठ्या पुरुषार्थाचे, मोठ्या पराक्रमाचे, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सगळे गेले. मोठे शस्त्रधारी, मोठे परोपकारी, नाना प्रकारांनी धर्माचे रक्षण करणारे सारे गेले. मोठ्या प्रतापाचे, मोठ्या सत्कीर्तीचे, मोठ्या नीतीचे नीतिमान राजे सगळे गेले. मोठे मतवादी, मोठे कार्यवादी, अनेक प्रकारचे मोठमोठे वाद खेळणारे सारे गेले. पंडिताचे समुदाय गेले. शब्दांच्या खटपटी लटपटी करणारे गेले. नाना मतानुसार अचाट वाद करणारे पण गेले. तापसी लोकांचे समूह गेले. असंख्य संन्यासी गेले. सारासार विचार करणारे विचारवंत गेले. मृत्यूने नाहीसे केले. पुष्कळ संसारी गेले. पुष्कळ वेशधारी गेले. नाना प्रकारचे नाना छंद करणारे पुष्कळ लोक आपला छंद करून अखेर गेले. ब्राह्मणांचे समुदाय गेले. पुष्कळ मोठमोठे आचार्य पण गेले. असे पुष्कळ गेले ते किती म्हणून सांगावे. असे सारे गेले पण संत मात्र टिकले. असो, याप्रमाणे सगळे गेले, परंतु आत्मज्ञान होऊन जे स्वस्वरूपाशी एकरूप झाले तेवढे मात्र टिकले. समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.